कन्या राशी 8 ते 14 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। हिंदू दिनदर्शिकेनुसार या महिन्यात पितृपक्ष पंधरवडा सुरू होणार आहे। या काळात काही ग्रहांची स्थिती चांगली असेल, तसेच या आठवड्यात अनेक ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत। त्यामुळे 8 ते 14 सप्टेंबरचा हा आठवडा कन्या राशीसाठी महत्त्वाचा असणार आहे। नवीन आठवडा कन्या राशीसाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असेल, चला जाणून घेऊयात। कन्या राशी या आठवड्यात तुमच्या समोर अनेक संधी आणि आव्हानेही येऊ शकतात। तुमचे मन कल्पनांनी भरलेले असेल, जे तुम्हाला तुमचे ध्येय स्पष्ट करण्यास मदत करेल। कामातील तुमचे समर्पण आणि कठोर परिश्रम सकारात्मक परिणाम देतील। या आठवड्यात तुम्हाला एखाद्या नवीन प्रकल्पाची किंवा कामाची जबाबदारी मिळू शकते, जी तुमच्या सर्व कौशल्यांची चाचणी घेईल। तथापि मानसिक ताण टाळण्यासाठी तुमच्या निवडी आणि आवडीनिवडींना प्राधान्य द्या। वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची चांगली संधी आहे। जर तुम्हाला जुना वाद सोडवायचा असेल तर ही योग्य वेळ आहे। तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखणे महत्त्वाचे आहे। आरोग्याबाबत जागरूक राहा। या आठवड्यात तुमच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे असेल। योग आणि ध्यान तुमच्या ताण कमी करू शकतात। स्वतःसाठी थोडा वेळ काढण्यास विसरू नका, जेणेकरून तुम्हाला ताजेतवाने वाटेल। लक्षात ठेवा, प्रत्येक आव्हानात एक संधी लपलेली असते। तुमच्या विश्लेषणात्मक विचारांना वापर करा आणि तुमच्या ध्येयांकडे वाटचाल करत राहा। कन्या राशी आठवड्याच्या सुरुवातीला मेष राशीची ऊर्जा तुमच्या भावनांवर चिंतन करण्याची वेळ असते। तुम्ही जे काही रोखून धरले आहे ते या काळात सोडवले जाऊ शकते, कारण चंद्र तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञानाशी जोडण्याची परवानगी देतो। बुधवारपर्यंत वृषभ आणि चंद्र अधिक शांत वाटू शकतो। नशीब आणि फलदायी ऊर्जेने भरलेला एक समृद्ध क्षण घेऊन येतो। तुम्हाला माहीत आहे की या ग्रहण काळात कितीही आव्हाने असली तरी तुम्ही विजयी व्हाल। जेव्हा चंद्र मिथुन राशीत असतो तेव्हा अडथळ्यांना तोंड देण्याचा क्षण असू शकतो। तुम्हाला असे वाटेल की तुमच्या दृष्टीचा इतरांकडून किंवा स्वतःकडून आदर केला जात नाही। तुम्हाला असे वाटेल की तुम्ही स्वतःला मागे ठेवणारे एकटे आहात। स्वतःसाठी जगायला शिका आणि स्वतःची स्तुती करायला शिका। शेवटी शनी मीन राशीत परत आल्यानंतर तुम्ही तुमचा दृष्टिकोन कसा बदलायचा आणि तुमच्या आत असलेली जादू कशी पाहायची ते शिकाल। कन्या राशी या आठवड्यात स्पष्टता आणि आत्मशोध या दोन्हींवर भर देते। तुमचा शासक बुध विश्लेषणात्मक कौशल्ये वाढवतो। व्यावसायिक आणि वैयक्तिक क्षेत्रात समस्या सोडवणे सोपे करतो। आठवड्याच्या मध्यात या ऊर्जेचा वापर कार्यक्षमतेसाठी दिनचर्या पुनर्रचना करण्यासाठी करतो। शुक्र तुमच्या संवाद क्षेत्रावर प्रकाश टाकत असल्याने आकर्षक देवाणघेवाण रोमॅन्टिक वाढीचा मार्ग मोकळा करतात। मनापासून चर्चा करून बंध मजबूत करतात। आर्थिकदृष्ट्या 10व्या भोवतीचा काळ विवेकी निर्णयांना अनुकूल असतो। दीर्घकालीन सुरक्षिततेकडे लक्ष देऊन बजेट आणि गुंतवणुकीचा आढावा घ्या। करिअरच्या बाबतीत मंगळ सहयोगी प्रयत्नांना ऊर्जा देतो। टीमवर्क आणि सामायिक ध्येयांना प्रोत्साहन देतो। परिणाम शोधण्यासाठी समवयस्कांकडून अभिप्राय घ्या। आठवड्याचा शेवट जवळ येताच आरोग्याला प्राधान्य मिळते। संतुलित पोषण आणि व्यायामांची अंमलबजावणी एकूण कल्याणांना समर्थन देते। सामाजिक संवाद सकारात्मकतेला चालना देतात। तणाव कमी करण्यासाठी आणि संबंध निर्माण करण्यासाठी गट क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहा। आठवड्याच्या अखेरीस चंद्र आत्मनिरीक्षण करण्यास प्रोत्साहित करतो। वैयक्तिक ध्येय आणि आकांक्षांचे मूल्यांकन करण्यासाठी परिपूर्ण आत्मनिरीक्षणात्मक क्रियाकल्पांना आलिंगन द्या। नवीन अंतर्दृष्टी तुमच्या वाढीचे मार्गदर्शन करू देतील। कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये संयम आणि समजूतदारपणा दाखवावे लागेल। तुमच्या जोडीदारासोबतचा छोटासा गैरसमज मोठा आकार घेऊ लागेल। विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराशी संवाद राखावा लागेल। अविवाहित लोक नवीन नातेसंबंध सुरू करू शकतात, परंतु घाईघाईने निर्णय घेणे टाळा। आठवड्याच्या अखेरीस नात्यांमध्ये स्थिरता येईल। कन्या राशी या आठवड्यात वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारे तुमच्या आयुष्याचे नियोजन करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। तथापि कठोर किंवा टीकात्मक होण्यापासून सावध राहा। उत्पादकता आणि स्वतःची काळजी यांच्यात संतुलन राखताना आठवड्यात लवचिकता आणि अनुकूलता स्वीकारा। या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीत सकारात्मक बदल येऊ शकतात। कन्या राशी या आठवड्यात चंद्र 8 सप्टेंबर पर्यंत कुंभ राशीत, त्यानंतर 10 सप्टेंबर पर्यंत मीन राशीत, 12 सप्टेंबर पर्यंत मेष राशीत आणि 14 सप्टेंबर पर्यंत वृषभ राशीत असेल। शुक्र कर्क राशीत आहे, ज्यामुळे नातेसंबंध आणि सामाजिक जीवनात सहजता येईल।
13 सप्टेंबर रोजी मंगळ कन्या राशीतून तुळ राशीत जाईल, ज्यामुळे करिअर आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखणे सोपे होईल. सूर्य आणि बुध सिंह राशीत आहेत, ज्यामुळे निर्णय घेण्यामध्ये दृढता आणि संवादात आकर्षण येईल. मिथुन राशीत गुरु स्थिर आहे आणि मीन राशीत शनी स्थिर आहे, ज्यामुळे कामात स्थिरता आणि योजनांमध्ये सुधारणा होईल. कन्या राशीच्या महिलांसाठी हा आठवडा करिअरमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचा आहे. सोमवारी तुम्हाला सादरीकरण किंवा बैठकीत तुमचे विचार स्पष्टपणे व्यक्त करण्याची संधी मिळेल. मंगळवार आणि बुधवारी नवीन साधने आणि कौशल्य शिकल्याने कामाला गती मिळेल. गुरुवारी वरिष्ठांकडून अभिप्राय घ्या आणि तुमचे काम सुधारा. शुक्रवारी सहकाऱ्यांसोबत ज्ञान सामायिक केल्याने तुमची प्रतिमा मजबूत होईल. शनिवारी भविष्यातील योजना आणि करिअर वाढीवर स्वतःला अपडेट करा. हा आठवडा कठोर परिश्रम आणि शिकण्याच्या संधींचा योग्य वापर करण्याबद्दल आहे. कन्या राशीच्या महिलांसाठी हा आठवडा योग्य दिशेने पैसे गुंतवण्याचा आहे. सोमवारी छोट्या घरगुती खर्चाची यादी बनवल्याने आराम मिळेल. मंगळवार आणि बुधवारी वेळेवर बिल भरणे महत्त्वाचे असेल. गुरुवारी मित्र किंवा कुटुंबातील सदस्याला मदत करताना तुमचे बजेट लक्षात ठेवा. शुक्रवारी अचानक पाहुण्यांमुळे खर्च वाढू शकतो. तर शनिवारी भविष्यातील अभ्यास किंवा अभ्यासक्रमांसाठी बचत बाजूला ठेवणे फायदेशीर ठरेल. कन्या राशीसाठी या आठवड्यात शुभ रंग लाल असेल, शुभ क्रमांक 5 असेल, शुभ दिवस बुधवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी करिअरच्या बाबतीत फोकस राहा. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.